इकडे यावं पुन्हा. म्हणून आता मला कळलं की राजे राजे महाराजे का राजवैभव सोडून सगळं बुद्धाचे शिष्य काऊन झाले होते. याचं कारण आहे की आंतरिक सुखाचा त्यांनी अनुभव घेतला होता. आणि ज्यांना इथं आंतरिक सुख कळलं तर मग पृथ्वीवरले सगळे सुख त्या सुखापुढे त्यांना कसे वाटतात, फिके वाटतात, नगण्य वाटतात, शून्य वाटतात, नसल्यागत वाटतात. मग त्यालाच ते खरं सुख म्हणतात. बाकीच्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात, भूलभुलाई आहे, ते सुख नाही आहे. पण लोक त्याला मानतात. मग त्यांना सोन्याची, चांदीची, हिऱ्या माणिक मोत्याची सजून मडून तोडून घेण्याची कुठली आसक्ती राहत नाही. मग ते एकदम खुश आनंदी राहतात अष्टशील पालन करण्यात. मेकअप करणारे, आता समजा तरुण पोरी जर यांना पाहिलं, मेकअप करणाऱ्या पोरी काय म्हणतील, काय बाई म्हणतील, काय तू काय तेच ना. मग ते पाहिलं त्यांना अष्टशील तरुण एखादी मुलगी पाहिली, जी मुलगी आज भरपूर मेकअप घालून आहे समजा, बाहेरच्या वस्तू समजा, म्हणजे निसर्गाने दिलेल्या तोंडावर सुद्धा बळजबरी आणखी एक लेप द्यायला, त्याच्या समाज त्याच्यावर विकत आणून, म्हणजे माझ्या पैसे तोंडावर, पण त्याच्यावर मेकअप केलाय असलेल्या होटावर खुश नाही, त्याच्यावर डबल बस तो रंग संध्याकाळ टिकावा म्हणून सगळंच लिपस्टिक. नटणाऱ्या पोरी यायच्याकडे पाहिजे म्हणते, बाई एवढी नव्हती एवढं काय संकट. तरुणपणात काय म्हणून मेकअप करून घ्यावा आहे का नाही. कोणी कोणी तर असं धुंदीत बोलतंय की आहे जीवन तर जगून घ्यावा. अशा जीर्ण आईला जिला बसता येत नाही, उठता येत नाही, तिची लघवी कोणी काढत नाही, तिची संडास कोणी काढत नाही, त्याच्यामुळे तिला पूर्ण अंगामध्ये बेलसोड झाले, म्हणजे छिद्र झाले, त्याच्यामध्ये बारीक आळ्या पडल्या आणि ते किडे तिला खातात आणि ते किडे मांसाला मज्जाला खात खात हड्डीपर्यंत गेले. आणि मग जेव्हा तिला इतक्या वेदना होतात आणि त्या वेदना प्रगट करण्यासाठी जे शब्द लागतात, तर ते शब्द काढण्यासाठी सुद्धा तिच्याकडे अवसर नाही, म्हणजे ओरडायसाठी करण्यासाठी सुद्धा अवसर नाही. लक्षात घ्या. पुन्हा कोण, जी म्हातारी किंवा जो म्हातारा जीर्ण झालेला आहे, त्याला स्वतःची लघवी काढता येत नाही, विष्ठा काढता येत नाही, तिथंच आहे लघवीत विष्ठेत, तिथंच राहून त्याच्या अंगाला बेडसोल झाले, छिद्र झाले, त्याच्यामध्ये आळ्या झाल्या. त्या आळ्या वरच्या कातडीला खात मांसाला खात हड्डीपर्यंत गेल्यात आणि तिथं वेदना देतात. आणि आता आरण्यासाठी करण्यासाठी त्यांच्याकडे अवसरही नाही, ताकदही नाही. त्या आईला जाऊन मग विचारावं, त्या म्हातारीला जाऊन विचारावं की मेकअपचं सुख चांगलं आहे का हे सुख चांगलं. जे म्हणत होते ना की जसं होईल तसं पाहू पुढं, हे उदाहरण कशासाठी आहे. ज्या पोरी तरुणपणात, जे पोरं तरुणपणात म्हणतात ना, अरे जीवन एकदाचे जगून घ्या, पुढे जे होईल जसं होईल तसं, मग असं होतंय कसं हे असं. मग तेव्हा त्यांना म्हणायचंय की जसं होईल तसं का. नाही रे बापा, पण त्या टायमामध्ये असं खिजवणं बरं वाटत नाही, दया उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते. पण अशा अवस्थेमध्ये मग त्यांना म्हणायचं की तुम्हीच म्हणले होते जसं होईल तसं, पुढं. मग आता कसं म्हणा. मग भगवान म्हणतात, जे लोक तरुणपणामध्येच डोळे लावून वृद्धपण पाहून घेतात आणि वृद्धपणातले दुःख पाहून घेतात, वृद्धपणातले व्याधी पाहून घेतात, तर ते वृद्धपणातले ते दुःख येऊ नये म्हणून तरुणपणामध्ये सजग राहतात, जागृत राहतात, राष्ट्रशिलाचं पालन करतात, त्यांच्यावरती वेळ येत नाही. साधू साधू. त्यामुळे तुम्हाला किती जरी विचलित करण्याचा प्रयत्न केला, त्या मेकअप मध्ये गुंग असलेले, त्या शृंगारामध्ये गुंग असलेले, त्या खाण्यापिण्यात गुंग असलेल्या तरुणींनी, तरीही तुम्ही त्यांच्या प्रभावात न येता तुम्ही त्यांना तुमच्या प्रभावात
स्वभावात आणा आणि त्यासाठी जे प्रयत्न लागतात ते भक्तीची शिकवले, त्याला म्हणतात सम्यक प्रदान. म्हणजे ते प्रयत्न करायचे तुम्हाला, त्यांच्या ते शब्दाला विचलित न होता, कारण त्यांची संख्या जास्त राहील, तुमची संख्या कमी राहील. वर्गात अष्टशीलनं पालन करणाऱ्या 25 पोरीपैकी तुम्ही एक, त्या 23 जणी आणि तुम्ही एक, आणि त्या 23 जणी जे काही तुमच्यावर मारा करतील आणि तुम्ही एकटेच, तुम्ही कसं समजून सांगणार त्यांना? मग तेव्हा खरं तुम्हाला हे आज भक्तीजीने सांगितलंय ते शाळेत तुम्हाला वापरावं लागेल. कोणतं? जे अकुशल चित्त उत्पन्न नव्हतं झालं, या 23 जणीने उत्पन्न केलं, पण आपल्यात उत्पन्न होऊ द्यायचं नाही, त्यासाठी प्रयत्न करायचे. समजलं तुम्हाला? त्यासाठी प्रयत्न करत राहायचे. आणि समजा जे उत्पन्न झालंय अकुशल पहिलेच उत्पन्न झालंय, म्हणजे वाईट चित्त पहिलेच उत्पन्न झालेलं आहे, तर त्याला प्रहार करून टाकायचं, म्हणजे काढून टाकायचंय. त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अगोदर तर उत्पन्न होऊ द्यायचंच नाही, पण कदाचित माहित नव्हतं तर अगोदर झालेलं आहे. मग तिथं चांगलं चित्त उत्पन्न करायचं, काय स्मरण करायचं? भक्तीजीने जेव्हा आपल्याला शील दिला असेल, ते समजून सांगत असेल, तर त्या गोष्टीचं स्मरण करायचं वारंवार. एक सेकंद भर जरी केलं, सेकंदाच्या आत सगळं स्मरण होऊन जाते. मुलींना कळणार बी नाही की तुम्ही डोळे लावले होते, काय झालं की तुम्ही लगेच मोबाईल पाहणं सोडून दिलं, त्याच्याबरोबर ते गाणं पाहणं सोडून दिलं. ते म्हणते काय झालं गड्या, सेकंदात तिचं मन इकडं, कारण की तुम्ही जे अगोदर सराव केलाय चांगल्या गोष्टीचा. म्हणून मग काही दिवसानंतर तरुण पोरींची संगगिरी महाविहारामध्ये रांग लागल अष्टशील पालन करण्यासाठी. मग घरचे लोक बिंदास म्हणतील की आमचे मुलं मुली आता तिथे गेले आणि तिथून शिकून आल्यानंतर मग ते आता शाळेमध्ये जाओ, कॉलेजमध्ये जाओ, ऑफिसमध्ये जाओ, आता कुठेही जाओ, आता त्यांच्या जीवनाचं सुख त्यांना कळालेलं आहे, आता त्यांना दुःखही कळालेलं आहे, आणि त्यामुळे त्यांना दुःख नकोय, सुख हवंय, कारण त्यांना आता सम्यक दृष्टी प्राप्त झाली. समजलं तुम्हाला? सम्यक दृष्टी कधी प्राप्त होते? सम्यक दृष्टी अशी काही चष्मे लावल्यानं किंवा कांदा लावल्यानं किंवा सुरमा लावल्यानं किंवा होऊन लोक आपण शिरवा द्यायला नाही. अशी ह्या दृष्टीला सजवले नाही होत. एवढीशी जागा पण किती सजवली, जागा एवढी खालून तू खातो आणि वरून ते आपण आणि त्याच्या मधात लगे त्या पापण्याला काय 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 काय, आणि त्या पापण्याच्या वर लगे इथं हिजे इकडे चमडं, इथं बी लगे निळं पिसासारखं, आणि त्याच्या पलीकडे इकडे बी काहीतरी नाही. हा बारा पार काढावे बापरे म्हणून जिकडे तिकडे पाहा तुम्ही, सहजगत्या तुम्हाला समजतंय. म्हणून पूज्य गुरु भंतेजी किरपत गोड ज्ञानानंद जे या भूमीवर त्या बोधिवृक्षाचं रोपण आणि अखंड दीपाचं ज्याच्याशी भाषण झालं, ते म्हणतात की मोबाईल हा घाणीनं भरलेली नाली आहे. सगळ्या प्रकारची घाण, नालीमध्ये एक प्रकारची नाही, गटार नाही, त्याच्यामध्ये काय सगळ्या लोकांनी थुंकलेली घाण तिच्यात, सगळ्या लोकांनी वकलेलं तिच्यात, सगळ्या लोकांनी शिकरलेलं तिच्यात, सगळ्या लोकांनी धुतलेलं घातलेलं तिच्यात, खरकट खुरकट, लहान लेकरं पिळकलेले पाळकलेले आहे का नाही, मोठ्या मोठ्याची वीज लाईन तिच्यात, आणि सगळं घाण बीज जे आहे का नाही, जखमा जुखमा काय किडे कुडे कुडे धुतलेले घातलेले तिच्यात. आणि अशा सगळ्या घाणीची जी नाली असती त्याची उपमा भंतीजीनं मोबाईलला दिलेली आहे, कारण सगळ्या दुनियाची घाण तिच्यात भरलेली आहे. ती उघडली. आता मला सांगा, ड्रेनेजच्या वरचं झाकण उघडलं तर काय होईल? वास. बरं, तो वास असा तिथं बसून घ्यावा असं कोणीतरी म्हणून का, वा मस्त बसत राहावं, एकदम कंकाळमध्ये फेकमाय चालू होती. तो दुर्गुण तसा जे लोक या दुःख मुक्तीच्या मार्गावर चालतात त्यांना हा मोबाईल सुद्धा बोलता क्षणी ड्रेनेजचं झाकण काढल्यासारखा वाटतो. पण याला जर तुम्ही सद्धम्मामध्ये परिवर्तित केलं, पूज्य भिक्खू संघाचे उपदेश म्हणा, बुद्ध वचनाच्या गाथासूत्र म्हणा, विपස්සना किंवा ध्यानाचे तिच्यामधले काही व्हिडिओ म्हणा, जर तुम्ही ते पाहत असताना मधातच जर काय असाल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला या
प्रयत्नाची गरज आहे ते भक्तीची तुम्हाला शिकवलंय. समजलं का? जर तुमच्याकडे सम्यक प्रधान नाही तर मग काय होईल? तिच्यात चांगलं बी आहे आणि तिच्यात वाईट बी आहे. पण तुमच्याकडे जर प्रयत्न करण्याचं चित्त नसेल तर तुमचं मन काय होईल? तेच पाहत 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 राहील. तुम्हाला ते बदलू वाटणार नाही. म्हणून घरामध्ये भांडणं लागतात. कार्टून बदललं की लहान लेकरं पाय सापडतात. काऊन? कारण ते प्रयत्नच करत नाहीत. लहान लेकरं काय प्रयत्न करणार? कार्टून मी आज फक्त संडे घरी मी पाहतो. नाही बाप्पा, नाही 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 त्याची मम्मी म्हणजे आपल्या का नाव द्या मम्मीला तर काहीच प्रयत्न नाही. मम्मी तर एकदम लोटांकडेच घेतलं, हारूनच घेतलं. जसं एखादं कुत्रं मोठ्या कुत्र्या पुढं असे पायवर करून जात इस्कूल मध्ये हरून जातात लोक, प्रयत्न करत नाही. त्या मारायला हरून जातात. लेकरावर काही संस्कार टाकत नाही. म्हणून ना लेकरात प्रयत्न आहेत, ना मायमध्ये प्रयत्न आहेत, ना बापामध्ये आहेत, ना पप्पात आहेत, ना मम्मीत आहेत, ना डॅडमध्ये आहे, ना मम्मामध्ये आहे, ना कोणात आहेत. अरे म्हणून भंतेजीने आज किती सोपा धम्म करून शिकवला की तुम्हाला पंचशील पालन करायचं असेल, अष्टशील पालन करायचं असेल, दान करायचं असेल, शील पालन करायचं असेल, तर समाधी करायचं असेल, तर या सगळ्या गोष्टीमध्ये हे प्रयत्न फार महत्वाचे आहेत. फार महत्वाचे आहेत. तर किती सोपं आहे. मनामध्ये जी गोष्ट वाईट अजून उत्पन्न झाली नाही ती होऊ द्यायची नाही, त्यासाठी प्रयत्न. जी झाली तिला काढून टाकायसाठी प्रयत्न. चांगल्या गोष्टीच्या मनात अजून आल्या नाही त्या मनात आणण्यासाठी प्रयत्न. आणि अगोदरच चांगल्या गोष्टी आपल्या मनात आहेत तर त्या नष्ट होणार नाही त्यासाठी प्रयत्न, किंवा त्या चांगल्या गोष्टी वाढवत राहण्यासाठी प्रयत्न. किती सोपी गोष्ट आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, आज जास्त उपदेश न देता, कारण दुसरा विषय मी हातात न घेता, कारण जो विषय भंतेजीने खूप सुंदर पद्धतीने समजून सांगितला तो अधिक 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 तुम्हाला वारंवार ऐकायला मिळावा. केवळ ऐकायसाठीच नाही तर तुम्हाला तो डायरेक्ट धारण करण्यासाठी मिळावा. म्हणून पाचोड वाशीय आणि या सगळ्याच भागातले लोक महापुण्यवान आहेत की भंतेजींचा वर्षावास तिकडं आहे. इथं आपले आडगाव जावळीचे लोकही महापुण्यवान आहेत की सुभद्र भंतेजींचा त्यांना रोज भजन देण्याचा पुण्य भाव त्यांच्याकडे आला, किंवा पुण्य स्वभाव किंवा पुण्य संधी त्यांना मिळाली. म्हणून संगगिरी महाविहार हे लवकरच पुन्हा या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर, शिवरामध्ये शिकणाऱ्या मुला मुलींची इंग्लिश मीडियमची शाळा, कॉलेज, दवाखाना, ऊर्धपणी इकडे तिकडं अधर्माचं जीवन जगण्यापेक्षा इथे येऊन धर्माचं जीवन जगण्यासाठी ऊर्ध लोकांना राहण्याची सुख सुविधा, आचरण करण्यासाठी सगळ्या त्यांना सुख सुविधा. ज्यांना कोणी नाही असे अनाथ आहेत, ज्यांना माय नाही बाप नाही अशांना बुद्धासारखी पिता, धर्मासारखी माता, भिक्षू संघासारखी भाई बहीण मिळून देणारा अनाथ आश्रम, अनाथांना नाथ मिळणार अनाथ आश्रम, सुंदर ध्यान करण्यासाठी एखादा पगोडा, मेडिटेशन सेंटर, भगवंताचं भव्य दिव्य स्वरूप, बाबासाहेबांचं रूप, आणि सगळ्या मुलांना सुंदर पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी बनवण्याचा माझा संकल्प आहे. असा मोठा प्रोजेक्ट घेऊन आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आपण सगळ्यांनी आपलं परिशुद्ध अष्टशील पालन करून सत्यक्रिया करायची हो, त्या सगळ्या गोष्टी हो, त्यालाच आता धम्ममय भारत मिशन सफल हो. आणि म्हणून आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर खऱ्या अर्थाने आज रक्षाबंधन तुम्ही साजरं केलेलं आहे. रक्षा म्हणजे रक्षण, आणि बंधन म्हणजे कोणकोणते बंधन आहे मला सांगा.